करायला वेळ मागं म्हणजे पुढं विचार बघत नाही नाहीत. करत. हं. मी तुला सगळं दिलं तरी सुद्धा तू शिकला नाही. म्हणजे मी माझं काम केलंय, तू तुझं काम केलं नाहीये. बापरे. मुख्य रूप मी पाहायला गेलं तर असे 3 प्रकाराचे पॅरेंट्स मी पाहिलेत. पण चौथ्या कॅटेगरीचे पण पॅरेंट्स मी पाहिलेत. बरं. जे ते तुम्ही विचारतात ना, हां. तुम्ही जे विचारलं मला आत्ता हां. की की जागरूक झाले आहेत. जागृत झाले की नाही, ते ते जागरूक पॅरेंट्स जे असतात ना, हां. ते म्हणतात मी सर्वात पहिले हे पाहीन की माझ्या मुलामध्ये पोटेन्शियल काय आहे. अच्छा. पोटेन्शियल प्रमाणे मी त्याचं पूर्ण एज्युकेशन प्लॅनिंग करेल. वेळ आली तर मी प्रोफेशनल एज्युकेशन आणि करिअर काउन्सिलरची किंवा ॲडवायझरची मदत मदत पण घेईन. घेईन. पण मी एन्शॉर करीन की माझा मुलगा किंवा माझी मुलगी हे त्यांच्या आयुष्यामध्ये सक्सेसफुल व्हायला पाहिजे. त्यासाठी त्यांना फ्रीडमसुद्धा देईन आणि गायडन्ससुद्धा देईल आणि एक इकोसिस्टमसुद्धा प्रोव्हाइड करीन. अरे वा. ह्या प्रकाराचे पालकसुद्धा असतात. जे तुम्ही म्हणतात ते की जागरूक. हां. सजग पालक आहे. अलीकडे हे अजूनही हे नंबरमध्ये फार कमी आहेत. अच्छा. त्यांची म्हणजे संख्या फार कमी. वाढायला हवी. हां, म्हणजे पर्सेंटेज वाईज पाहायला गेलं तर फार कमी पॅरेंट्स या कॅटेगरीमध्ये आत्ता येतात आहे. बरं. पण बाकीचे जे पॅरेंट्स आहेत, जे मी आधी सांगितले 3 प्रकाराचे पॅरेंट्स, आता त्या प्रकाराच्या पॅरेंट्सला एक वेगळेच प्रश्न त्यांच्यासमोर आलेत. बरोबर. ते म्हणजे आम्ही मुलांना कुठल्या प्रकारचं करिअर आणि कुठल्या प्रकारच्या एज्युकेशनसाठी मदत करायला हवी. आम्ही काय करायला हवं बरं. हे त्यांना कळत नाही आहे. मला असं वाटतंय की हळूहळू बदल येऊ लागलाय. कमीत कमीत पॅरेंट्सला एवढं तरी कळायला लागलंय की इंडस्ट्रीमध्ये कॉम्पिटिशन वाढते. बरोबर. अभ्यासाचे आणि शिक्षणाचे प्रकार बदललेत. तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी, मीडिया ह्याचा बराच इम्पॅक्ट मुलांवर, त्यांच्या मानसिकतेवर आणि त्यांच्या करिअरवर होतोय. होऊन राहिलेला आहे. बरं. म्हणून जागरूक पॅरेंट्सच्या कंपॅरिझनमध्ये कन्फ्युज्ड पॅरेंट्सची कॅटेगरी ही वाढत चालली आहे. अच्छा. आणि खरं सांगितलं तर माझ्या दृष्टिकोनातून हे चांगले इंडिकेशन आहेत. अच्छा. हे चांगलं आहे. एका अर्थानं हां, चांगलं म्हणजे आहे. कमीत कमीत पालक म्हणून तुम्ही कन्फ्युज तर आहात. म्हणजे तुम्हाला एवढं तर कळतंय की तुम्हाला काहीतरी प्रश्न भेडसावतात आहे. म्हणजे तुम्हाला त्या प्रश्नाची उत्तरं शोधायची आहेत. आता फक्त तुम्हाला हे माहीत नाहीये की तुम्हाला तुमच्या ह्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यात कोण तुम्हाला मदत करेल. कुणाची मदत म्हणजे मला घ्यायला असं वाटतंय की बदल घडून राहिलेला आहे. हळूहळू हा बदल घडेल. लोकांमध्ये जागरूकता यायला लागली आहे. ती आणखीन वाढेल. बरोबर. आणि त्यामुळं मुलांचं नक्कीच कल्याण होणार आहे किंवा त्यांना नक्कीच चांगली दिशा मिळणार मिळू आहे. शकते.